डोंट बी अ मिनिमम गाय, बी अ मॅक्झिमम गाय. हा डायलॉग ऐकला की कोण आठवतं? OTTचा फॅमिली मॅन श्रीकांत तिवारी. एक साधारण नागरिक, रोज उठतो, मुलांना शाळेत सोडतो आणि मग ऑफिसला जातो. पण त्याच्या ऑफिसचं नाव असतं TASC म्हणजेच थ्रेट अनालिसिस अँड सर्व्हिलन्स सेल. ही गोष्ट म्हणजे श्रीकांत तिवारी जगत असलेल्या दोन आयुष्य आणि त्यात त्याची चाललेली कसरत. 2019 आणि 21 मध्ये जेव्हा याचा पहिला आणि दुसरा सीझन आला होता तेव्हा या सिरीजनी OTTवर धुमाकूळ घातला होता. श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत असलेले मनोज वाजपेयी यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांचंच मन जिंकलं आणि आता हा प्रवास इथपर्यंत आला आहे की दर्शक द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील सीझन मध्ये मनोज वाजपेयी सोबत समंथा खलनायिकेच्या भूमिकेत होती, पण यावेळी मात्र आपल्याला खलनायिकेच्या भूमिकेत जयदीप अहलावत आणि निम्रत कौर पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच गँग्स ऑफ वासेपूर नंतर पुन्हा एकदा जयदीप आणि मनोज एकत्र स्क्रीन शेअर करणार. त्यामुळे सगळ्यांचीच उत्सुकता अजूनच वाढली आहे. आता या सिरीजचा सीझन 3 नेमका कधी येणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तब्बल 4 वर्षांनी पुन्हा एकदा द फॅमिली मॅन 21 नोव्हेंबरला प्राईम व्हिडिओवर आपल्याला भेटीला येणार आहे. आता तिसरा सीझन कसा असेल हे येणारा काळच सांगेल, पण तोपर्यंत या सिरीजच्या प्रेमात असलेल्या तुमच्या मित्राला ही रील शेअर करायला विसरू नका आणि थोडक्यातला आठवणीने फॉलो करा.